नमस्कार आणि सरस्वती स्कूलमध्ये स्वागत आहे. आज आपण इंग्रजी व्याकरणातला एक खूप महत्त्वाचा टॉपिक व्हॉइस एका अगदी नव्या आणि सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. आणि हो, हे असं शिकणार आहोत की परीक्षेमधला एकही मार्क आपला हातचा जाणार नाही. असं होतं ना, टेट सारखी महत्वाची परीक्षा समोर येते आणि ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसचे प्रश्न दिसले की पोटात थोडासा गोळा येतो. मार्क जातील की काय ही चिंता जवळपास सगळ्यांनाच असते. पण आता टेन्शन घेऊ नका, कारण आज आपण अशा काही सोप्या आणि पॉवरफुल ट्रिक्स शिकणार आहोत ज्या व्हॉइस हा विषय कायमचा सोपा करून टाकतील. चला तर हे सिक्रेट जाणून घेऊया. आणि हो, जर या ट्रिक्स आवडल्या ना तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या भागापासून. व्हॉइस म्हणजे नेमकं काय? आपण काय करतो, थेट नियमांमध्ये घुसतो आणि तिथेच गोंधळून जातो. पण त्याची जी मूळ कल्पना आहे ना, स्पॉटलाइट शिफ्ट, ती आपल्याला वाटते त्यापेक्षा खूपच सोपी आहे. व्हॉइस म्हणजे ना खरं तर दुसरं तिसरं काहीच नाहीये, फक्त स्पॉटलाइट इकडून तिकडे फिरवण्याचा खेळ आहे. आता बघा, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये ही ईट्स अॅन ॲपल या वाक्यात आपला स्पॉटलाइट कोणावर आहे? तर हीवर, म्हणजे कर्त्यावर. कृती कोण करतं हे महत्त्वाचं आहे. पण जसं आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये येतो, अॅन ॲपल इज ईटन बाय हिम, तर आपला स्पॉटलाइट सरळ शिफ्ट होतो सफरचंदावर, म्हणजे कर्मावर. काय घडलं हे जास्त महत्त्वाचं ठरतं. सोपं आहे ना? आता येतोय तो भाग जो तुमचा व्हॉइसकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. हे आहे आपलं गुप्त शस्त्र, आपला मास्टर फॉर्म्युला. हा बघा, हा आहे तो मास्टर फॉर्म्युला. काय करायचं? फक्त कर्ता आणि कर्म यांची जागा बदलायची, मध्ये टू बीचं योग्य रूप टाकायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे या स्लाइडवर गोल्डन ट्रिक म्हणून दिलंय, क्रियापदाचं नेहमी तिसरं रूप म्हणजेच V3 वापरायचं. बस. हा मंत्र अगदी डोक्यात फिट करून घ्या. V3 इज द की. पॅसिव्ह व्हॉइसचा कुठलाही प्रश्न असो, फक्त एवढं एक लक्षात ठेवलं ना तरी तुमची अर्धी लढाई तिथेच जिंकली म्हणून समजा. आता हा फॉर्म्युला वापरताना सर्वनामांमध्ये काय बदल होतात ते बघूया. जसं की आयचं मी होतं, हीचं हिम होतं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर कर्ता म्हणून एखादं नाव असेल, समजा ओवी, तर ते बदलत नाही, ते फक्त बाय ओवी असं होतं. सोपं आहे. चला आता ह्या मास्टर फॉर्म्युल्याला वेगवेगळ्या काळात कसं वापरायचं ते बघूया. आणि घाबरू नका, आपल्याला प्रत्येक टेन्ससाठी वेगळा नियम पाठ करायची अजिबात गरज नाही. आणि ही आहे गुड न्यूज. आपल्याला इंग्रजीच्या 12च्या 12 टेन्सची डोकेदुखी नाहीये. या तक्त्यामध्ये बघा, फक्त 8 काळांचाच व्हॉइस बदलतो. म्हणजे काय, तर 4 काळ तर सरळ आपल्या लिस्टमधून कमी झाले. किती सोपं झालं काम. आणि या 8 काळांसाठी सुद्धा वेगवेगळे नियम लक्षात ठेवायचे नाहीयेत, फक्त एक पॅटर्न, फक्त 3 सोप्या स्टेप्स. बघा, कंटिन्युअस टेन्स दिसला की डोळे झाकून बिंग लावायचं, आणि परफेक्ट टेन्स दिसला की बीन वापरायचं. बस इतकंच आहे. कंटिन्युअस म्हणजे बिंग, परफेक्ट म्हणजे बीन. सोपं आहे ना? आता इथे बघा, हे किती सोपं आहे. प्रेझेंट टेन्स असो की पास्ट टेन्स, कंटिन्युअसमध्ये बिंग वापरलंय आणि परफेक्टमध्ये बीन. आपला तोच एक पॅटर्न इथे परफेक्ट काम करतोय. काय मग मजा येते ना या सोप्या ट्रिक्स शिकायला? जर आवडत असेल तर पटकन एक लाईक करा आणि अशाच भन्नाट ट्रिक्ससाठी सरस्वती स्कूलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, आतापर्यंत आपण बेसिक गोष्टी बघितल्या. आता वळूया त्या प्रश्नांकडे जे स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास विचारले जातात आणि जिथे बरेच जण चुकतात, म्हणजेच स्पेशल केसेस. कॅन, मस्ट, शुड सारखे शब्द आले की नियम अजूनच सोपा होतो. काही नाही करायचं, फक्त त्या मॉडेलनंतर बी लावायचं आणि आपला गोल्डन रूल V3 इज द की तो तर आहेच. म्हणजे आय कॅन डू दिस टास्क काय होणार? दिस टास्क कॅन बी डन बाय मी. किती सोपं आहे. आता आज्ञार्थी वाक्य यांच्यासाठी 3 मुख्य रचना आहेत. वाक्याचा अर्थ काय आहे, रिक्वेस्ट आहे की ऑर्डर, त्यानुसार लेट वापरू शकता, यू आर रिक्वेस्टेड टू वापरू शकता, किंवा शुड वापरून सुद्धा वाक्य बदलता येतं. स्पर्धा परीक्षांमध्ये हे प्रकार हमखास येतात. आता प्रश्नार्थक वाक्य. यात काय होतं, हेल्पिंग वर्ब वाक्याच्या सुरुवातीलाच राहतो. पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हूने सुरू होणाऱ्या प्रश्नाचं पॅसिव्ह करताना सुरुवात नेहमी बाय हुमने होते. हा नियम म्हणजे स्टार मार्क करून ठेवा. चला, आतापर्यंत जे काही शिकलो ते कितपत लक्षात राहिले ते बघूया. एक छोटीशी टेस्ट घेऊ आणि मग आपल्या सगळ्या ट्रिकची एकदा उजळणी करूया. हे 2 प्रश्न आहेत. पहिला, ओवी कॉल्स गर्ल्स, हा आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग काय येणार उत्तर? बरोबर,
गर्ल्स आर कॉल्ड बाय ओवी. आता दुसरा, हु वन द टॉस. अरे चा, इथे आपला हु आला, स्पेशल नियम आला. मग उत्तर काय? एक्झॅक्टली, बाय हुम वॉज द टॉस वन. आता ही बघा, तुमची फायनल चीट शीट. परीक्षेच्या आधी फक्त यावर नजर टाकली तरी पुरेसं आहे. आपल्या सगळ्या ट्रिक्स इथे एकत्र आहेत. 1. V3 इज द की. 2. कंटिन्युअस म्हणजे बीइंग. 3. परफेक्ट म्हणजे बीन. आणि 4. सगळ्यात आधी वाक्यातला SVO म्हणजे कर्ता, क्रियापद आणि कर्म बरोबर ओळखा. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? स्पॉटलाइट शिफ्ट ही कल्पना लक्षात ठेवा आणि या फॉर्म्युल्यांचा भरपूर सराव करा. जितका जास्त सराव कराल तितकं इंग्रजी व्याकरण सोपं वाटेल. आणि हो, अशाच ग्रामरच्या अजून ट्रिक्ससाठी आणि टेटसारख्या परीक्षांच्या पूर्ण तयारीसाठी सरस्वती स्कूल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता जाता एक छोटासा पण इंटरेस्टिंग गृहपाठ. वर्तमानपत्रातली किंवा न्यूज वेबसाईटवरची कोणती एक हेडलाईन घ्या जी ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये आहे. तिला पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बदला आणि मग विचार करा, असं केल्याने त्या बातमीचा जो फोकस आहे तो कसा बदलतो. नक्की करून बघा, खूप मजा येईल.